नमस्कार. हा आवाज आहे का? तर असा क्रिस्पी मेदूवडा घरच्या घरी कसा बनवायचा हे आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, कारण की यासाठी मी भरपूर टिप्स पण दिल्यात. कारण की बरेचदा मेदूवडा जेव्हा घरी बनवला जातो तो क्रिस्पी झाला तरी तेलकट होतो, आतनं कच्चा राहतो. तसेच तो तेलात कसा सोडायचा, त्याला होल पाडून तो तेलात व्यवस्थित कसा सोडायचा हेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर असा हा मेदूवडा आपण पाहणारच आहोत. पण तत्पूर्वी आपणा सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर मी स्वागत करते. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. मेदूवडा बनवण्यासाठी इथे आपण अर्धा किलो उडदाची डाळ घेणार आहोत. अर्धा किलो म्हणजे हे बघा, हे मेजरिंग कप आहेत, त्याचा हा 2 कप आणि पुन्हा अर्ध्याला थोडासा कमी अशी ती अर्धा किलो आपली उडदाची डाळ आहे. 1 कप हा साधारणतः 200 ग्रॅमचा आहे. तर आपण जवळजवळ हा 2.5 कप असा उडदाची डाळ, म्हणजे अर्धा किलो आपण उडदाची डाळ घेतली आहे. त्यात 1 चमचा मेथी दाणे घातलेत. मेथी दाण्यामुळे आपले उडदाचे वडे जे आहेत ते हलके होणार आणि जाळी पडण्यास मदत होते आणि चवही छान येते आणि पौष्टिकही होतात. आणि यामध्ये मी 4 चमचे तांदूळ घातलेले आहेत आणि हे व्यवस्थित मिक्स करून आता मी हे स्वच्छ धुवून घेणार आहे. व्यवस्थित थोडंसं हलक्या हातानं चोळून घेणार आहे डाळ आणि व्यवस्थित धुवून घेणार आहे, कारण की ह्याला बरेचदा बोरिक पावडर वगैरे लावलेली असते आणि ती निघून जावी म्हणून. अशा रीतीने मी पाणी घालून ही आता 2-3दा धुवून घेते आहे. 2 ते 3 पाण्यात मी ही डाळ धुवून घेतली आहे आणि आता या डाळीमध्ये मी ह्या डाळीच्या डबल पेक्षाही जास्त पाणी घालून ही डाळ आपण भिजत ठेवणार आहोत. हे बघा, डाळीच्या वर मी पाणी घातलं आहे, साधारणतः 1 बोटाच्या वर पाणी घातलेलं आहे, 2 पेरांच्या वर, आणि हे झाकून ठेवते. तर आता पावसाळा किंवा हिवाळ्याचे जर दिवस असतील तर ही डाळ आपण साधारणतः 4 ते 5 तास अशी भिजवून घेतलेली आहे. 5 तासानंतर आपण पाहू शकता आपली ही डाळ जवळजवळ डबल झालेली आहे आणि खूप छान भिजलेली आहे. डाळ व्यवस्थित भिजली म्हणजे ती छान वाटली जाते. हे बघा, आपण पाहू शकता थोडंसं नख लावलं तरी ती लगेच तुटते. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला डाळ भिजवून घ्यायची आणि उन्हाळ्याच्या दिवसात ती 2 तासात वगैरे सहज भिजू शकते, 2 ते 3 तासात. आता या डाळीतलं आपण पाणी काढून घेऊयात. तर म्हणजे आजची रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर ह्या डाळीतलं पाणी काढून घेतलं आहे आणि आता आपण ती वाटायला घेऊयात. तर पहिली टिप होती की आपण ही डाळ जी आहे ती साधारणतः थंडीच्या दिवसात, पावसाळ्याच्या दिवसात 4 ते 5 तासच भिजवायचे आणि उन्हाळ्याचे दिवस असतील तर 2-3 तास. तर अशा रीतीने मी मिक्सरच्या भांड्यात ही आपली डाळ काढून घेतली आहे. त्यात आत्ता पाणी नाही घातलेलं, तसंच वाटून घेतलं आहे मिक्सरला. हे बघा, साधारण ती आबूड अशी वाटल्या गेलेली आहे. तर आपल्याला तिची पेस्ट बनवायची आहे, त्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घालावं लागणार आहे. पण उडदाचे वडे जर आपल्याला व्यवस्थित छान आकारात बनवायचे असतील, जास्त तेलकट बनवायचे नसतील, तर टिप नंबर 2, ती वाटताना त्यामध्ये कमीत कमी पाणी वापरायचं आहे. हे बघा, मी इथे 2 ते 2.5 चमचे आत्ता पाणी घालणार आहे. हे बघा, आधी आत्ता 2 चमचे पाणी घालून बघितलं, आणखी थोडं लागेल म्हणून थोडं पाणी घातलेलं आहे आणि मी हे मिक्स करून व्यवस्थित आता पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेते. तर उडदाची डाळ वाटताना खूप कमी पाण्याचा आपण इथे वापर करणार आहोत. अजूनही डाळ पुरेशी आपल्याला हवी तशी वाटली गेलेली नाही. हे बघा, आपण पाहू शकता, म्हणून यात थोडंसं पाणी घालावं लागणार आहे. म्हणून मी पुन्हा चमच्यानं पाणी घालते आहे, साधारणतः 2 चमचे पाणी घालते. तर आपली अर्धा किलो डाळ आहे ती एका वेळी भांड्यात वाटली जाणार नाही, त्यामुळे मी 3 भागांमध्ये वाटून घेते. ही आपण पहिल्यांदा वाटायला घेतलेली तीच डाळ आहे. तर यासाठी मी म्हणजे एका वेळेला मी 5 चमचे जवळजवळ पाणी घालावं लागलं आहे मला वाटताना. हे बघा, आता आपल्याला हवीच तशी डाळ वाटलेली गेलेली आहे, व्यवस्थित अशी, खूप जाड पण नाही आणि एकदम मऊ पण नाही, अशी व्यवस्थित वाटली गेली. आता मी या भांड्यात काढून ठेवते आणि बाकीची डाळ आहे ती सुद्धा मी वाटून घेते. साधारणतः 2 वेळा मला ती वाटावी लागेल. वाटताना हे लक्षात ठेवायचं की आपल्याला डाळ वाटायला थोडासा वेळ लागेल. वाटलंच तर आपण मध्ये आधी थांबावं, कारण की मिक्सरवर पण लोड येतो. पण डाळ आपली व्यवस्थित वाटली गेली पाहिजे, कारण की आपण ती कमी पाण्यात वाटून घेतो. त्यामुळे बरेचदा मिक्सरवर कमी व्होल्टेजचा जर मिक्सर असेल तर त्याच्यावरती थोडासा लोड येतो. तर अशा रीतीनं ही सगळी डाळ मी वाटून घेतली. आपण पाहू शकता खूप छान पद्धतीने ती वाटली गेली आहे आणि आत्ता ती आपल्याला घट्ट जरी दिसत असली तरी आत्ता टिप नंबर 3, आपण ती अशी व्यवस्थित फेटून घेणार आहोत.
फेटल्यामुळे आपल्या डाळीमध्ये एअर कंटेंट तयार होतील, म्हणजे त्यामध्ये हवा भरली जाईल आणि त्यामुळे आपले वडे छान क्रिस्पी होतील. तर आजची ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिलं तुम्हाला मिळेल. तर अशा रीतीने आपण जेव्हा डाळ फेटून घेतो तेव्हा हे बघा, आपण पाहू शकता बॅटर पण आपल्याला हलकं झालेलं दिसत असेल. आता मी हे चमच्यानं हलवून घेते थोडंसं आणि हवं तेवढं आधी बॅटर मी काढून घेणार आहे का भांड्यात. तर अशा रीतीने हलवल्यामुळे काय होणार आहे, आपले वडे जे आहेत ते छान फुलणार आहेत, हलके होणार आहेत आणि आतमध्ये ते एकदम स्पॉन्जी होणार आहे. तर असे साधारणतः 5-6 मिनटं आपण हलवून घेतली आहे डाळ. आपलं जे मिक्सचर होतं वाटलेलं उडदाच्या डाळीचं ते व्यवस्थित आपण फ्लफी करून घेतलेलं आहे. हे बघा, हे आपण हाताने किंवा आपल्याकडे जर हे बघा व्यवस्थित झालेलं आहे. साधारण अशी कन्सिस्टन्सी हवी आहे. चमच्यावर घेतलं तरी ते लगेच पडणार नाही आहे. अशा प्रकारे ते आपण घट्ट करून घेतलं आहे. यात मी मीठ घातलं चवीनुसार आणि पुन्हा ते व्यवस्थित मिक्स करते. हे बघा, चमच्यातनं ते सहज अगदी खालतीही पडत नाही, म्हणजे आपल्याला अशी कन्सिस्टन्सी हवी आहे. तर वडा बनवण्यासाठी आपलं हे पीठ तयार आहे. आणि वडा बनवण्यासाठी पीठ आपण वाटल्यानंतर लगेच थोड्या वेळात ते आपण बनवायला घ्यायचे वडे. खूप वेळ ठेवायचं नाही, कारण की पीठ खूप वेळ ठेवलं तरी आपले वडे तेलकट होऊ शकतात. तर आता मी पहिली पद्धत दाखवते तेलात वडे सोडण्यासाठी. हे बघा, अशा रीतीने मी झाऱ्यावरती पहिल्यांदा ते पिठाचा गोळा घेतला, त्याला मध्ये होल पाडला आणि झारा मी आधी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि अशा रीतीने आपण तेलामध्ये वडा सोडला आहे. तेल आधी मी गरम करायला ठेवलं होतं, खूप पण गरम केलं नाही तेल. आपण पाहिलं की मी आधी 2 छोटे पीसेस सोडले होते डाळीचे, की आपल्याला कळावं की तेल गरम आहे काय. बघा, दुसरा वडाही मी त्याच पद्धतीने सोडून घेते आहे. झाऱ्याला पाठीमागे मी पूर्ण व्यवस्थित पुन्हा वडा त्याच्यावरती लावताना धुवून घेतला, किंवा आपण टिश्यू पेपरने तो पुसूनही घेऊ शकता. आणि त्याच्यावरती पुन्हा वडा मी थापला आणि मध्ये त्याला होल पाडलं आणि मी तेलात तो वडा सोडला. अशा रीतीने आपण तेलात ते वडे सोडून घेणार आहोत. आपण पाहू शकता अगदी छान आकार आला आहे आणि ते खूप छान फुलले पण आहेत आपले वडे आणि त्याचा रंगही खूप सुंदर आला आहे. असा हा सोनेरी रंगावर मी ते तळून घेतले. आता ही दुसरी पद्धत म्हणजे हातावरती हे करणं. हे बघा, हातावरती मी पिठाचा गोळा घेतला आणि अंगठ्यानं त्याला मी होल पाडते आणि तेलात हळूवार सोडते. आपण जर नवशिके असाल, बिगिनर असाल, तर जी पहिली मी पद्धत दाखवली झाऱ्यावर, आपण झाऱ्यावर त्याप्रमाणे करू शकता. आपल्याकडे पळी असेल वरणाची तर त्यावरही आपण असे वडे थापू शकता. हे बघा, आपले वडे खालनं थोडेसे ब्राऊन आणि वरनं आपल्याला थोडेसे पांढरट दिसत आहेत. तर अशा रीतीने ते झालेत, ह्याचा अर्थ आपले वडे आतमध्ये छान क्रिस्पी आणि व्यवस्थित शिजलेले आहेत, याचा अर्थ तो होतो. आणि ते सहज वरती तरंगून आलेत, म्हणजे आपले वडे व्यवस्थित झालेले आहेत एकदम फ्लफी बॅटरमुळे. हे बघा, त्याचा शेप पण किती छान आहे आणि रंगही खूप छान आला. अशा रीतीने आपण सोनेरी रंगावरती सगळे वडे तळून घेणार आहोत. एक लक्षात ठेवायचं, खूप तेल गरम नाही करायचं वडे सोडताना. आणखी एक टीप, वडे नेहमी मध्यम आचेवर तळावे. मंद आचेवर तळले तर ते तेलकट होतात. पुन्हा हातावरती मी एक गोळा घेतला, त्याला मध्ये अंगठ्यानं होल पाडते. 4 बोटावरती पिठाचा गोळा घ्यायचा आणि तेलात वरनं सोडायचा आहे आणि कडेनं सोडायचे वडे. मध्ये सोडायचं नाही, कारण की मध्ये जर सोडलात तर बरेचदा तेल उडू शकतं. बिगिनर असाल तर आपण नक्की आपण नवीनच जर बनवत असाल तर आपण नक्की झाऱ्यावर घेऊन किंवा एखादी पळी असेल आपल्याकडे, ती पळीला आपण तेल लावून सुद्धा करू शकतो. हे बघा, किती सुंदर आपले वडे तयार होतात. आपल्याला दिसतीलच की ते किती छान फुलले आहेत. यामध्ये आपण अजिबात इनो, सोडा काहीही वापरलेलं नाही आहे, तरी आपले वडे खूप छान क्रिस्पी आणि स्पॉन्जी होत आहेत. अशा रीतीने हे सगळे वडे मी तळून घेतले. हे बघा, आपण आवाज ऐकताय पुन्हा. आणि यासाठी हे वडे आपण सांबार चटणी बरोबर खाऊ शकतो. तर मी आपल्याला यामध्ये बऱ्याच टिप्स दिल्या आहेत, त्याचा वापर करून असे क्रिस्पी आणि स्पॉन्जी वडे आपण नक्की करून पहा. आणि आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मस्त पावसाळी वातावरण आणि गरमागरम सांबार आणि क्रिस्पी मेदू वडे, वाह काय कॉम्बिनेशन आहे. तर असे हे वडे, क्रिस्पी वडे, सॉफ्ट वडे आपण आपल्या घरी नक्की बनवून बघा आणि आपला अनुभव कमेंटमध्ये मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका अशाच छान रेसिपीबरोबर. तोवर आनंदी राहा, आरोग्यदायी रुचकर खा आणि पाहत राहा आरोग्य रुची किचन कट्टा. नमस्कार.